नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परमनंट सरकारी नोकरीची जाहिरात जी प्रसिद्ध झालेली होती 1377 पदांसाठीची, त्याच्यासाठी मित्रांनो 30 एप्रिल ही लास्ट डेट आहे. म्हणजे तुमच्याकडं मित्रांनो आज आणि उद्याचा दिवस ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी असणार आहे. तर तीच माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो मित्रांनो. लास्ट डेट आहे, याची जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर बघा कुठली कुठली पदं भरली जात आहेत. जसं की पहा, मल्टीटास्किंग स्टाफ ग्रुप सी गट क ची पोस्ट आहे मित्रांनो. 19 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं जागा तुम्हाला पाहायला भेटतील. त्यानंतर पहा, मेस हेल्पर 442 जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर लॅब अटेंडंटसाठी 161 जागा आहेत. इलेक्ट्रिशियन कम प्लंबरसाठी मित्रांनो 128 जागा आहेत. त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट जी की मित्रांनो गटकचीच पद आहे, त्यासाठी देखील 360 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर अजून एक ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटची जागा आहे मित्रांनो, त्या ठिकाणी देखील 21 जागा आहेत. त्यानंतर केटरिंग सुपरवायझरसाठी 78 जागा भरल्या जात आहेत. कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी 2 जागा आहेत. स्टेनोग्राफरसाठी 23, लीगल असिस्टंटसाठी 1 जागा आहे. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरसाठी 4, ऑडिट असिस्टंटसाठी मित्रांनो 12 जागा आहेत आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी 5 जागा भरल्या जात आहेत. त्यानंतर मित्रांनो फिमेल स्टाफ नर्ससाठी ग्रुप बीची डायरेक्टली पोस्ट आहे मित्रांनो. 121 टोटल जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर या सर्व पदांसाठी मित्रांनो जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नवोदय विद्यालय समितीमार्फत, जी की मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत येते. आणि हा नॉन टीचिंगचा पोस्ट तुम्हाला सर्व भेटत आहेत मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. महाराष्ट्रामध्ये देखील जॉब लोकेशन असणार आहे तुमचं, जसं की पुणे या ठिकाणी यांचं मेन हेड ऑफिस आहे मित्रांनो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो नवोदय विद्यालय समितीचे स्कूल आहेत, त्या ठिकाणी तुमचा जॉब असणार आहे. आणि परमनंट मित्रांनो हा जॉब आहे. 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार प्लस सर्व भत्ते वगैरे या ठिकाणी भेटणार आहेत. तर खूप चांगली पोस्ट या ठिकाणी आहेत मित्रांनो. तर या पदांसाठी मग पात्रता काय लागेल, जसं की मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफ हे पद आहे, यासाठी फक्त 10वी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकता. वय 18 ते 30 वर्ष आहे, प्लस एज रिलॅक्सेशन याच्यामध्ये भेटेल तुम्हाला, जसं की SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष. त्यानंतर मित्रांनो PWD कॅन्डिडेटसाठी देखील एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर पुढची पोस्ट पहा, मेस हेल्परची आहे. याच्यासाठी मित्रांनो 10वी पासनंतर तुमचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल ऑर्गनायझेशन मेस किंवा स्कूलमध्ये पाहिजे, किंवा तुम्ही स्किल टेस्ट जी आहे त्यांची पास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लॅब अटेंडंटची पोस्ट आहे मित्रांनो. याच्यासाठी देखील चांगल्या जागा आहेत. 10वी पासनंतर डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निक तुम्ही हा कोर्स केलेला आहे, किंवा तो कोर्स नाही केला, फक्त तुम्ही 12वी सायन्समधून केलेलं आहे, तरी देखील या पदासाठी अप्लाय करू शकता. ज्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे लॅब अटेंडंट म्हणून या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हा जॉब भेटतो आहे. 18,000 ते 56,900 हा बेसिक पेमेंटच या ठिकाणी आहे, प्लस याच्यामध्ये भत्ते धरून हा पेमेंट खूप जास्त प्रमाणात जातो. त्यानंतर इलेक्ट्रिशियन कम प्लंबरची जागा आहे. 10वी पासनंतर तुमचं ITI झाला पाहिजे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅनमधनं, आणि ॲटलिस्ट 2 वर्षाचा इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन वायरिंग प्लंबिंगमधला एक्सपिरियन्स देखील मागितलेला आहे. त्यानंतर आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट. आता ही जी पोस्ट आहे मित्रांनो, याला टायपिंगची गरज नाही, सर्टिफिकेटची गरज नाही, मात्र तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे. फक्त 12वी पासवरती तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी पेमेंट देखील या पदासाठी जास्त आहे. 19,900 ते 63,200. 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा आहे, प्लस एज रिलॅक्सेशन आहे. यासाठी 360 प्लस वॅकेन्सी आहेत मित्रांनो या पदासाठी. इथं तुम्ही 12वी पासवरती कुठलीही 12वी तुमची झाले ते अप्लाय करू शकतात, मात्र टायपिंग तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे. इंग्लिश किंवा हिंदी दोन्हीपैकी एक टायपिंग तुम्हाला स्किल टेस्ट याची द्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट आहे मित्रांनो जी की आहे केटरिंग सुपरवायझरची. याच्यामध्ये तुमचं बॅचलर डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंटमधून झालेलं आहे, किंवा मित्रांनो तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तरीही अप्लाय करू शकता, दोन्हीपैकी एक पाहिजे. त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटरची पोस्ट आहे मित्रांनो. BCA BSc कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे, किंवा BE BTech झालेलं आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. स्टेनोग्राफरची पोस्ट आहे. स्टेनोसाठी तुमचं 12वी पासनंतर स्टेनोचं डिटेक्शन आणि ट्रान्स्क्रिप्शन तुमचं या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहा, लीगल असिस्टंट ज्यांचं डिग्री इन लॉमध्ये झालेली आहे आणि 3 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे तर त्यांना अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरची पोस्ट आहे. मास्टर डिग्री तुमची हिंदी किंवा विथ ॲज इंग्लिश कंपल्सरी ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्ट होता तुमचा, डिग्रीमध्ये असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये मास्टरमध्ये, तर तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येणार आहे ट्रान्सलेशन या पदासाठी.
ऑडिट असिस्टंटची पोस्ट आहे. फक्त BCom झालेला आहे. फक्त BComवरती तुम्ही ऑडिट असिस्टंट म्हणून या ठिकाणी सुरुवातीपासून लागू शकता. या पदासाठी 35,000 ते 1,12,000ची अशी इतका पेमेंट आहे मित्रांनो. त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसरची देखील पोस्ट आहे. बॅचलर डिग्री मागितली आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्शियल मॅटर्स इन सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा ॲटोनॉमस ऑर्गनायझेशनमधून त्यांनी मागितलेला आहे. फिमेल स्टाफ नर्सची पुढची जी पोस्ट आहे मित्रांनो, ज्यासाठी 121+ जागा आहेत, यासाठी तुमचं BSc नर्सिंग झालेलं आहे किंवा रेग्युलर BSc नर्सिंग झालेलं आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकतात. तर BSc नर्सिंग झालेल्यांसाठी या ठिकाणी चांगली संधी या ठिकाणी असणार आहे. आणि रजिस्टर ॲज नर्स किंवा नर्स मिडवाईफ विथ एनी स्टेट काउन्सिलमधनं तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे. फक्त BSc नर्सिंग जरी झालेलं आहे तरीही तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करता येणार आहे. तरी झाली पात्रता. वयामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे 18 ते 27, 18 ते 30 अशी वय आहेत आणि एज रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्यानंतर तुमचे महाराष्ट्रामध्ये देखील एक्झाम सेंटर असतील. मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी, नाशिक, अमरावती या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. एकच एक्झाम होणार आहे. व्हिडिओच्या शेवटी सांगतो कशा पद्धतीने होईल. यासाठी फीस तुम्हाला मित्रांनो किती असेल, जर तुम्ही जनरल, EWS, OBC, NCL कॅन्डिडेट आहात तर 1,000 रुपये फीज आहे. फक्त स्टाफ नर्ससाठी 1,500 रुपये फीज आहे. त्यानंतर SC, ST, PWD कॅन्डिडेटसाठी 500 रुपये फीज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आता मित्रांनो याची परीक्षा कशी होईल पहा. एकच तुमची ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे. जसं की आपण उदाहरणात पाहूयात की मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी. याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेज टेस्ट होणार पहिल्यांदा, इंग्लिश, हिंदीची. त्याच्यामध्ये 40 प्रश्न 40 मार्क्स असतील. जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्सवरती टेस्ट होईल तुमची 20 प्रश्न 20 मार्काला आणि बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशनचे 40 प्रश्न 40 मार्काला. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला गणित पाहायला भेटणार नाही, बुद्धिमत्ता पाहायला भेटणार नाही. तर एवढेच सब्जेक्ट तुम्हाला असतील 100 प्रश्न आणि 100 मार्कासाठी. 2 तासाचा वेळ तुम्हाला यासाठी देण्यात आलेला आहे. तर ही तुमची झाली एका पदाची सिलेबस. बाकीचा सिलेबस तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. काही पदांसाठी टेक्निकल क्वेश्चन्स देखील असणार आहेत मित्रांनो. काही पदांसाठी जे की टेक्निकल पोस्ट आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो, जसं की स्टाफ नर्स असेल किंवा कॉम्प्युटरची पोस्ट असेल त्याच्यावरती टेक्निकल क्वेश्चनही असतील. जसं की पहा कॉम्प्युटर ऑपरेटरची पोस्ट आहे. नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन MS ऑफिस त्याचे देखील प्रश्न असतील. बाकी सिलेबस सर्वांसाठी मित्रांनो सेम आहे. 3 सब्जेक्ट फक्त या ठिकाणी तुम्हाला विचारले जात आहेत. तर याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. याची लास्ट डेट मित्रांनो 30 एप्रिल या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तुमच्यासाठी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन याचे ऑलरेडी सुरू झालेले होते. पहा NTA मार्फत या ठिकाणी तुमची एक्झाम फॉर्म भरून घेतले जात आहेत. NTA मार्फतच तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. धन्यवाद.